हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 11. विश्वरूप दर्शन योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ एकादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परम आत्म्याला नमस्कार. अध्याय 11. श्लोक क्रमांक 1. अर्जुन उवाच. मदनुग्रहाय परमं गुह्यमध्यात्मसैज्ञितं यत्त्वयोक्तौ वचस्तेन मोहोऽयं विगतो मम. अर्जुन म्हणाला, माझ्यावर कृपावंत होऊन आपण मला अतिगुह्य अशी अध्यात्माविषयी वचने सांगितली. यामुळे माझ्यातील मोह पार निघून गेला आहे. भगवंत श्रींच्या विभूती ऐकून अर्जुन प्रभावित आणि दिग्मूढही झाला आहे. आपल्या एका अंशाने या श्रीहरीने हे सर्व ब्रह्मांड व्यापले आहे. आपला हा सखा सुहृदयी कैवारी आतापर्यंत जसा वाटत होता त्यापेक्षा कितीतरी महादिव्य आहे. आतापर्यंत भगवंत श्रींनी आपल्याला अतिगुह्य परंतु मानवाला अतिउपयुक्त असे आध्यात्मिक तत्त्वज्ञान सांगितले. परंतु हे सर्व सांगणारा त्याहूनही खरोखरच अतिभव्य दिव्य आहे. त्याची उंची अनाकलनीय आहे. भगवंत श्रींच्या बाबतीत परमोच्च म्हणजे किती तेही समजण्या पलीकडे ते आहे. मानवी देहाला ते पेलवणारे नाही. अगदी सर्वोच्च अशा बुद्धीलाही त्याची नुसती कल्पनाही करणे शक्य नाही. केवळ माझ्यावर कृपा म्हणूनच हे गुह्य दिव्य असे अध्यात्म ज्ञान भगवंत श्रींनी मला सांगितले आहे, अशीच अर्जुनाची भावना झाली आहे. अर्जुनाच्या निमित्ताने विश्वातील अखिल मानवाला हे गुह्य ज्ञान प्रगट झाले आहे आणि तेही प्रत्यक्ष भगवंत श्रींकडून. प्रत्यक्ष त्या ज्ञानाकडूनच ते ज्ञान स्वतः प्रकट झाले आहे. ही त्या योगेश्वराची मानवावर विशेष कृपा आहे. मानवाला परमात्म्याचे आकलन व्हावे त्याने गतजन्मांप्रमाणे केवळ अन्न वस्त्र निवारा यातच गुंतून जाऊन भोग निर्माण करत आपले हे अतिसुंदर जीवन अति हलक्या पद्धतीने वाया घालवू नये, अशीच यामागे त्या श्रीहरीची भावना आहे. अर्जुनाची खात्री झाली आहे की भगवंत श्री हे सर्वस्वाचे कारण आहेत. त्यांच्यातूनच हे विश्व बाहेर आले आहे. त्यांच्यातूनच अवतार प्रगट होत असतात. येथे अर्जुनाने अनुग्रह असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ असा आहे की आपल्यावर भगवंत श्रींची नेहमी कृपा असावी लागते. आपण स्वतः काहीही करू शकत नाही. आपण फक्त आपले स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करायचे आहे. हे करताना त्याच्या कृपेला साथ द्यायची आहे. त्याच्या कृपेला आपण अनुकूल व्हायचे आहे. आपण त्याच्या कृपेला विरोध करायचा नाही. आपले जीवन ही अनंताची यात्रा आहे. आपला जन्म आणि आपला मृत्यू का आणि कसा होतो हे आपल्या मर्जीवर नाही. आपण जगत असतो परंतु आपली दिशा आपल्याला माहीत नसते. आपण फक्त पाऊल टाकायचे आहे. ते योग्य असेल तर भगवंत श्री पुढील मार्ग दाखवतात. आपले पाऊल अयोग्य असेल तर भगवंत श्री त्याची दिशा बदलतात. हा बदल आपल्याला जाणवतो. अशा वेळी आपण त्याला साथ द्यायची आहे. एवढेच करणे आपल्या हाती आहे. उदाहरणार्थ समजा की एखादा धनलोभी भटक्या कामांध वस्त्र प्रावरणात रममाण होणारा खादाड इत्यादी आहे. अशाचे जर धनाचे आकर्षण कमी झाले, त्याला एका जागी स्थिर बसावे असे वाटू लागले, त्याची कामवासना क्षीण होऊ लागली, त्याला प्रावरणात स्वारस्य वाटणे बंद झाले, त्याचे खाद्यपदार्थातील लक्ष कमी झाले इत्यादी घडू लागल्यावर अशा वेळी त्याने त्याला फक्त साथ द्यायची आहे. बाकी सर्व काळजी भगवंत श्री घेतात. आपण आपल्याला जी रुचेल ती उपासना सुरू करावी. आपली उपासना योग्य मार्गी आणायचे काम भगवंत श्री करतात. ते तुमची गाठ योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य गुरुशी घालून देतात. तुम्हाला योग्य वाटेल तसे, तुम्हाला रुचेल तसे, तुमच्या दृष्टीने परवडेल तसे फक्त एक पाऊल भगवंत श्रींच्या दिशेने चाला. भगवंत श्री तुमच्या दिशेने 1000 पावले चालतील. यालाच अनुग्रह असे म्हणतात. उपासना काय करायची, कोणती उपासना करणे योग्य आहे इत्यादीची चिंता करू नका.
तुम्ही तुमच्या दृष्टीने सुरू व्हा. आता अनुग्रहाची उंची किती आहे ते पाहूया. जो उपासना करत नाही अशालाही भगवंत श्री योग्य मार्गावर आणत असतात, तशी त्याला स्पष्ट कल्पना दिली जाते. परंतु मानव भोगापवर्गतेच्या इतका आहारी गेलेला असतो की त्या धुंदीत ते त्याला आकलन होत नाही किंवा अति अहंकारामुळे तो त्याकडे दुर्लक्ष करतो. तरीही आत्मा सतत सत्प्रवृत्तीच्या प्रेरणा जीवनभर देतच राहतो. आपण करंटेपणाने त्या स्वीकारत नाही, हा आपला दोष असतो. आता अनुग्रहाची विशेष गोष्ट लक्षात घेऊया. आपण बरेच वेळा पाहतो, ऐकतो की अमुक मनुष्य गाडीने जाणार होता, परंतु तो त्या गाडीने जाऊ शकला नाही आणि त्या गाडीला अपघात होऊन अमुक माणसे मृत झाली. किंवा आपण प्रवासाला त्या गाडीने जाऊ नये, अपघात होऊ नये, आपला जीव वाचतो. त्या अपघातात आपला मृत्यू न होणे हा आपल्यावर परमात्म्याचा विशेष अनुग्रह असतो. सतत लक्षात असू द्यावे की आत्मा स्वयंभू आहे. आपण फक्त कर्तव्य करत राहावे. यशाची फिकीर करू नये. अहो, तो इतका विराट आहे की त्याच्यापुढे आपण कितीही प्रयत्न केले तरी ते क्षुद्र आणि थिटेच असणार आहेत. यास्तव त्याच्या अनुग्रहाला साथ द्यावी. त्याच्या अनुग्रहाला पात्र होण्यासाठी प्रयत्नशील असावे. त्याची करुणा भाकावी. त्याला विसरू नये. त्याने ही सृष्टी आपल्या उपभोगासाठीच निर्माण केलेली आहे. त्याचा यथेच्छ उपभोग घ्यावा. त्यावेळी त्या देणाऱ्याला विसरू नये. भगवंत श्रींनी अर्जुनाला त्यांच्या विभूती सांगितल्या. अर्जुनाला त्या सविस्तर ऐकायच्या होत्या, परंतु भगवंत श्रींच्या विभूती अनंत आहेत. त्या सर्वच्या सर्व सांगणे हे केवळ अशक्य आहे. या विभूती जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी व्यापून आहेत. त्या इतक्या असंख्य आहेत की प्रत्यक्ष भगवंत श्रींनाही त्या सर्वच्या सर्व सांगणे शक्य नाही. तरीही कृपाळू होऊन त्यांनी त्यातील प्रमुख अशा काही विभूती सांगितल्या. परंतु यावरून अर्जुनाला जे समजायचे ते तो चांगले समजलेला आहे. अत्यल्प म्हणून सांगितलेल्या अशा विभूतींचा प्रसाद त्याने ग्रहण केला आहे. तो या विभूती ऐकून आनंदित झाला आहे. एवढेच नव्हे तर त्याचा त्याच्यावर एक फार चांगला परिणामही झाला आहे. हे तो पुढील ओळीत सांगत आहे. अर्जुन म्हणतो की आपण मला ज्या विभूती ऐकवल्यात त्या ऐकून माझा मोह नष्ट झाला आहे. चला मग बरे झाले. अर्जुन युद्धाला तयार झाला आहे असे समजावे. तर मग गीता सांगून झाली असे म्हणावे लागेल. परंतु असा गैरसमज करून घेऊ नये, कारण अर्जुन जे म्हणत आहे ते अर्धेच आहे. अज्ञान नष्ट झाले म्हणजे ज्ञान प्राप्त झाले असे नाही. आपण आपले भांडे दुधाने भरण्यासाठी रिकामे केले याचा अर्थ ते भांडे दुधाने भरून गेले असा होत नाही. काही वेळा आपण भांडे रिकामे करतो दुधासाठी आणि त्यात पाणी भरले जाते. काही वेळा भांडे तसेच रिकामेही राहू शकते. तेव्हा तयारी म्हणजे यश मिळाले असे नाही. त्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे. हरिओम.